या पाठामध्ये आपण इयत्ता 8वी विषय गणित प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या पाहणार आहोत। पहिल्यांदा आपण जे काही संख्या समूह आहेत आपल्या गणितामध्ये त्याचा आपण या ठिकाणी रिव्हिजन करू किंवा पुन्हा पाहणार आहोत एकदा। तर ही नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या या तुम्ही गेल्या वर्षी शिकलेल्या आहेत। इयत्ता 7वी मध्ये याचा आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे। तर आता फक्त या ठिकाणी एक रिव्हिजन म्हणून या संख्या समूह आपण पाहणार आहोत। तर नैसर्गिक संख्या समूह हा 1 पासून सुरुवात होतो आणि तो अनंत आहे। 1 2 3 4 5 हजार 10,000 1 लाख 10 लाख कोटी अब्ज अनंत, बरं का। नैसर्गिक संख्या समूह हा परंतु 1 पासून सुरुवात होतो आणि तो अनंत आहे। त्यानंतर दुसरा संख्या समूह आहे पूर्ण संख्या समूह। याच्यामध्ये शून्य जास्त आहे फक्त, बरं का। नैसर्गिक संख्येपेक्षा शून्य जास्तीचा आहे, म्हणून शून्य अधिक नैसर्गिक संख्या समूह बरोबर पूर्ण संख्या समूह असं बी आपण म्हणू शकतो। किंवा जो संख्या समूह 0 1 2 3 5 अनंत असा आहे त्याला आपण पूर्ण संख्या समूह असं म्हणतो, बरं का। याच्यामध्ये नैसर्गिक संख्येपेक्षा फक्त शून्य जास्तीचा आहे, हे मात्र तुम्ही ध्यानात ठेवा। आता पूर्णांक संख्यामध्ये मात्र पूर्ण संख्येपेक्षा ऋण संख्या फक्त जास्तीच्या आहेत, बरं का। मग याच्यामध्ये काय काय आहे पूर्णांक संख्या समूहामध्ये, कोणत्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? तर याच्यामध्ये पहिल्यांदा ऋण संख्या अधिक शून्य आणि अधिक सर्व धन संख्या। सर्व ऋण संख्या, शून्य आणि सर्व धन संख्या या पासून जो संख्या समूह तयार होतो त्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या समूह असं म्हणतात, बरं का। याच्यामध्ये 1 पासून सुरुवात झाले त्याला नैसर्गिक म्हणतो आपण, पण याच्यामध्ये शून्याची कमतरता आहे म्हणून पूर्ण संख्यामध्ये शून्य वाढवला, बरं का। शून्य जरी वाढवला आणि पूर्ण संख्या झाल्या तर परंतु अजून काही संख्या राहतात ज्या की उणे आहेत समजा, बरं का। त्या संख्या समूह राहतो बाजूला, म्हणून त्याचा समावेश आपण या पूर्णांक संख्या समूहामध्ये केला, बरं का। मग आता ह्या तिन्हीमध्ये मी संख्या ज्या काही संख्या आल्या त्याच्यापेक्षाही काही संख्या वेगळ्या अजून शिल्लक आहेत। उदाहरणामध्ये अपूर्णांकाच्या संख्या, अपूर्णांक संख्या, बरं का। जसं की -25/3, बरं का, किंवा 7/2, 12/3 किंवा 4/5 किंवा 10/20 असे जे काही अपूर्णांक आहेत हे सर्व बाजूला राहतात। हे ना पूर्ण संख्यामध्ये येतात, ना नैसर्गिक मध्ये येतात, ना पूर्णांक संख्यामध्ये येतात, म्हणून यांच्यासाठी एक वेगळा संख्या समूह बनवण्यात आलेला आहे, त्याचं नाव आहे परिमेय संख्या समूह, बरं का। याच्यामध्ये पूर्णांक संख्येपेक्षा फक्त अपूर्णांक संख्या याच्यामध्ये जास्तीच्या आहेत। सर्व अपूर्णांक संख्या, सर्व ऋण संख्या, सर्व शून्य आणि सर्व धन संख्या यापासून जो संख्या समूह तयार होतो त्या संख्या समूहाला परिमेय संख्या समूह असं म्हणतात, बरं का। तर आता आपण हे 4 प्रकारचे संख्या समूह या ठिकाणी पाहिलेले आहेत। मग आता आपण काय करू, अपूर्णांक संख्या ज्या वेगळ्या आहेत ज्या की परिमेय संख्यामध्ये आपण पहिल्यांदा या ठिकाणी यावर्षी पाहत आहोत, बरं का। तर त्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर कशा दाखवता येतील हे आपल्याला या ठिकाणी आता पाहायचं आहे। तर मी हे सर्व मोडून टाकतो आणि एक संख्या रेषा काढू आपण, आणि संख्या रेषा काढल्यावर त्याच्यावर कशा पद्धतीने आपल्याला संख्या दाखवता येतील ते आपण पाहूया। शून्य, हे 1, हे 2, हे 3 ही धन संख्या आहे आणि या ठिकाणी -1 आणि -2 ह्या ऋण संख्या आहेत। आता उदाहरणामध्ये एक संख्या घेतली आपण, आपल्याला संख्या दाखवायच्या आहेत 2/3, 7/3, 5/3 या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत। तर आपण काय करायला पाहिजे, मग कसं दाखवता येतील? हे तर अपूर्णांक आहेत, बरं का। आपल्याला तर माहिती आहे संख्या रेषेवर सर्व आपल्याला दिसायला काय पूर्ण संख्या दिसायला का, आहे की नाही? हे पूर्ण अंक आहेत, बरं का। हे अपूर्ण अंक आहेत आणि हे पूर्ण अंक आहेत, बरं का। याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे। मग ह्या अपूर्ण अंक आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे आहेत, कारण का ह्या परिमेय संख्या आहेत, बरं का। सर्व संख्या रेषा ह्या परिमेय संख्येवर संख्या रेषेवर दाखवता येतात, सर्व परिमेय संख्या ह्या संख्या रेषेवर दाखवता येतात। तर मग आता 2/3, 7/3 आणि 5/3, बरं का। याच्यामध्ये एक तुम्हाला साम्य आढळून येत आहे या तिन्ही संख्यामध्ये। 3 अपूर्णांक आहेत, पण याच्यामध्ये काय साम्य आहे कोण सांगतं, कोणाला सांगता येते का? काय साम्य दिसते, सारखेपणा काय आहे?
तिन्ही संख्यांचा सांग ना 3 सामने म्हणजे छेद आहे की नाही, जो छेद आहे तो तिन्ही संख्या अपूर्णांकाचा छेद हा 3 आहे बरं का. तर मग आता संख्या रेषेवर अपूर्णांकासारख्या अशा संख्या दाखवत असताना आधी छेदाकडे पाहायचं. किती आहे छेद 3. तर मग काय करायचं, एका संख्येचे 3 भाग पाडायचे. जेवढा छेद आहे ना तेवढे भाग पाडायचे. कसं, आता मध्ये भाग पाडायचे 1 2 हे 3 बरोबर आहे. 1 2 हे 3 1 2 हे 3 झाले. 1 2 3 1 2 3 1 2 3 म्हणजे प्रत्येक एककाचे किंवा एका संख्येचे आपण किती भाग पाडले 3, कारण का छेद या ठिकाणी 3 आहे. मग काय करायचं, वरी किती आहे 2/3. शून्यापासून उजव्या बाजूला धन संख्या असतील तर उजव्या बाजूला मोजा, ऋण संख्या असतील तर डाव्या बाजूला मोजा बरं का. मग या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी, मग शून्यापासून 2च मोजायचे. 2 स्थळ, दुसरं स्थळ 1 2 बरं का. इथे लिहायचं 2/3 झाले. आपण संख्या दाखवली आहे, कुठं दाखवली, या ठिकाणी आलेली आहे संख्याची. आता दुसरी संख्या आपण घेऊ 7/3 बरं का. मग आता काय करायचं, आता हे 3 आपण भाग पाडले, छेदाचा विषय संपला या ठिकाणी. आता 7 मोजायचे, शून्यापासून पुढे 7. 1 2 3 4 5 6 7 7/3 या ठिकाणी संख्या दाखवलेली आहे आपण. आता तिसरी संख्या कोणती आहे 5/3. आता 5 मोजा शून्यापासून पुढे 1 2 3 4 5 5/3 अशा पद्धतीने ह्या संख्या दाखवता येतात बरं का. आता दुसऱ्या एक पद्धतीने दाखवता येतात. दुसरी एक पद्धत आहे याच्यामध्ये दाखवायची, ती पण तुम्हाला मी सांगतो. एका संख्येचं करून आपण करूया. 7/3 आहे उदाहरणामध्ये. 7/3 बरोबर याचं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. मग 7 न या 3 न 7 ला भागाकार किती येते बघा. 3 दोन्ही 6, 2चा भाग बसला. किती बाकी उरली 1 उरली. 1 वरी अंश स्थानी लिहा आणि जे छेदाने आपण भागलेला आहे ते छेद तशाला तसा लिहा. मग काय करायचं, हे जे पूर्ण अंक आहे ते खाली पूर्ण अंक जे आपले 1 हे 2 हे 3 हे पूर्णांक होतं. तर मग हे बघा 2 कुठं आहे, येतात. 2च्या नंतर किती स्थळाला हे आहे संख्या, पहिल्या स्थळाला. म्हणून 2च्या नंतर पहिल्या स्थळाला आली का ती, आले की नाही. या पद्धतीने जरी गेलं तरी एकच पडते आणि मी अगोदर जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने जरी पाहिलं तरीही एकच संख्या येते. अशा पद्धतीने आपल्याला संख्या दाखवता येतात. आता मायनस संख्या कशी दाखवता येईल तुम्हाला. आता उदाहरणामध्ये -4/3 आपण पाहूया. आता असंच 1 2 3 1 2 3 तर -4 3 भाग पाडलेले आहेत, छेद 3 आहे म्हणून. आणि आता हे 4 शून्यापासून डावीकडे 4 मोजा. 1 2 3 4 4/3 -4/3 संख्या ही दाखवता येते बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं अपूर्णांक संख्या किंवा परिमेय संख्या हे आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. तर आता आपण काय करूया, संख्या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आपण या ठिकाणी पाहूया. आपल्याला आता या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर पहिली 2 संख्या आहेत, पहिल्या -7 आणि -2. तर आपल्याला माहित आहे संख्या रेषेवर आपण बघितलेलं आहे की ऋण संख्या ह्या संख्या शून्याच्या डाव्या बाजूला असतात बरं का. आणि शून्यापासून पहिल्यांदा आपण बघितलेलं आहे एक संख्या रेषा जर काढली या ठिकाणी आपण ताबडतोब, तर इथं शून्य काढला तर या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5 अशा पद्धतीने आपण डावीकडे जातो. तर -7 आधी शून्याच्या जवळ कोणती संख्या आहे -1, त्याच्यानंतर -2 अशा पद्धतीने येते. म्हणजे जसं अंक वाढत जातो, आपण खरं तर अंक वाढत जातो 1 2 3 4 5 6 7 असं वाढत जातो, परंतु याच्यासोबत मायनस हे चिन्ह लागत असल्यानं किंवा ही ऋण संख्या असल्यानं जेवढी मोठी संख्या असते तेवढी लहान असते बरं का. लहान मोठेपणाचा विचार करत असताना जी संख्या ऋण मोठी असते ती संख्या किमतीमध्ये लहान असते बरं का. मग -7 आणि -2 याच्यामध्ये लहान कोणती, -7. लहान कोणती, -7. आणि मोठी कोणती, -2 आहे की नाही. मग इथं आपण कसं लिहायचं, त्याला इथे खाली लिहायचं बरोबर -7 आहे की नाही इज लेस दॅन -2.
आहे की नाही, -2 बरं का. हे असं आपण या ठिकाणी लिहू शकतो बरं का, हे चिन्हाचा वापर करून, आहे की नाही. या ठिकाणी पेक्षा लहान चिन्हाचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे. तर किंवा ह्याला चौकोनामध्ये पण अजून ह्याला पुन्हा चौकोनामध्ये ठेवू शकतो आपण. बरं, आता 8/7 आणि 0, 8/7 आहे आणि दुसरी संख्या 0 आहे. जी धनसंख्या असते ती 0 पेक्षा कधी मोठीच असते बरं का. म्हणून बरोबर 8/7 या चौकटीमध्ये चिन्ह कोणतं लिहायचं ते पहा. आता 0 आणि 0 ही संख्या मोठी असते, कोणती बी जी असेल ते, आहे की नाही. म्हणून पेक्षा मोठे चिन्ह या ठिकाणी वापरता येते. इज ग्रेटर दॅन 8/7 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे असा त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी एक ऋण संख्या आहे आणि एक धन संख्या आहे. जी ऋण संख्या असते ती लहान असते, तुम्हाला आधीच माहित आहे, आणि जी धन संख्या असते ती मोठी असते. म्हणून या ठिकाणी आपल्याला लिहिता येते -5/4 आणि चौकटीमध्ये चिन्ह आपल्याला वापरता येते एज लेस दॅन 1/4 बरं का. म्हणजे आणि सगळ्याच तुम्हाला एक सोपं सांगतो, हे चिन्ह कसे वापरायचे. जिकडे या चिन्हाचे 2 टोकं असतात ती संख्या मोठी असते बघा. इकडे 2 टोकं आहेत ही संख्या मोठी, इकडे 2 टोकं आहेत ही संख्या मोठी, इकडे 2 टोकं आहेत ही संख्या मोठी बरं का. या चिन्हाकडे पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे चिन्ह जे आहे ना, जिकडे 2 टोकं असतात या चिन्हाचे ती संख्या मोठी असते आणि जिकडे 1 टोक असते ती संख्या लहान असते दुसऱ्या संख्येपेक्षा. तर अशा पद्धतीने आपल्याला या संख्येचा लहान मोठेपणा ठरवता येतो. आणि आता याच्यामध्ये दुसरी एक पद्धत आहे. जर समजा दोन्हीही अपूर्णांक असतील आणि दोन्हीही धन असतील आणि अपूर्णांकचे छेद वेगवेगळे असतील बरे का. आता पुढचं आपण उदाहरण घेऊया 4थ्या नंबरचं. तर -3/5, 2/3. आता अशा वेळेस काय करायचं, आधी छेद समान करून घ्यायचा या दोन्हीचा बरं का. असे 2 अपूर्णांक दिलेले असतील आणि आपल्याला सांगितलं असेल की यांच्यामध्ये कोणती संख्या लहान आहे आणि कोणती संख्या मोठी आहे असं ज्यावेळेस सांगितलं जाते त्यावेळेस काय करायचं, या दोघांचा छेद समान करून घ्यायचा. छेद समान करून घेण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे. सॉरी, हे दोन्ही हे प्लसच आहे बरं, 3/5 आणि 2/3. तर काय करायचं, पहिला अपूर्णांक जशाला तसा लिहा आणि याला दुसऱ्याच्या छेदाने गुणा 3, दुसऱ्याचा छेद 3 आहे. आता आणि दुसरा कोणता आहे, 2/3 ला पहिल्याच्या छेदाने गुणा 5 आहे पहिल्याचा छेद, गुणिले 5 गुणिले 5 कम 3 सांगा 9, 5 15. आता याच्यामध्ये आपण चौकट लिहू, चिन्ह लिहायचं आहे आपल्याला म्हणून टाकू. 2×5 10, 3×5 15. आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी छेद समान झालेला आहे बरं का. आता छेद समान आहे तुम्हाला माहित आहे. मग आता याचा कोणती संख्या मोठी आणि कोणती लहान कसं ठरवायचं, ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी. आता छेद तर सारखाच आहे की नाही. मग कोणाचा अंश मोठा आहे, कोणाचा, 9/15 का 10/15? 10/15चा अंश मोठा आहे, 10 आहे. इथं 9 आहे आणि इथं 10 आहे, म्हणून 10/15 ही संख्या या संख्येपेक्षा मोठी आहे. म्हणून याच्यामध्ये चिन्ह कोणतं येईल, पेक्षा लहान बरं का. 9/15 ही पेक्षा लहान आहे 10/15 पेक्षा बरं का, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून अशा पद्धतीनं आता इकडे 2 तोंड झाली याचे बघा, आहे की नाही. म्हणून ही संख्या या संख्येपेक्षा मोठी आहे. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्येचा लहान मोठेपणा ठरवता येतो. तर आपण आता पाहणार आहोत परिमेय संख्यांचे दशांश रूप. परिमेय संख्यांचे दशांश रूप. तर परिमेय संख्याचे दशांश रूप पाहत असताना आपण आता एक संख्या घेतलेली आहे या ठिकाणी 7/4 बरं का. तर मग आता याला काय करायचं, आपल्याला दशांश रूपामध्ये संख्या ही कन्वर्ट करायची आहे किंवा बदलायची आहे. तर दशांश रूपामध्ये बदलत असताना आपण भागाकार करायचा 7/4 बरं का. आता 4 न भागा, 4×1 4, 3 उरले. इथं दशांश दिला आणि इथं 0 घेतला,
कितीचा भाग बसतो? 7चा भाग बसतो. 4 7 28, 2 उरले 0. आता इथं आपल्याला 0 घेता येतो. 4 पंचे 20, 20 वजा 20 बरोबर 0. या ठिकाणी या 4 ने 7 ला भागल्यानंतर 1.75 उत्तर आलेलं आहे आणि याच्या पुढे बाकी 0 उरली, म्हणून याला म्हणतात परिमेय संख्येचे खंडित दशांश रूप. याला काय म्हणतात? खंडित दशांश रूप म्हणतात. कारण का ते संपलं, याच्या पुढे नाही आहे बरं का, याच्या पुढे नाही भागाकार करता येत नाही, कारण का आता 0 0 उरलेले, बाकी 0 आलेले आहे. आता दुसरी एक संख्या पहा या ठिकाणी 7/6 हा अपूर्णांक घेतला किंवा ही परिमेय संख्या आपण घेतली, तर याला 7 ला या 6 ने आपण भागलं तर 6 1 6, 1 उरला, दशांश दिला 0 घेतला, 6 1 6, 4 उरले. पुन्हा मग दशांश दिलेला आहे आपण, म्हणून आपल्याला या ठिकाणी 0 वाढवता येतो. 6 6 36, 4 उरले, पुन्हा 0 दिला, पुन्हा 6 6 36, 4 उरले, पुन्हा 0 दिला, 6 6 पुन्हा 6 6 36 बरं का, आणि या ठिकाणी 4च उरले. आता हे किती वेळेस आता 4च उरत आहे आणि इथं उत्तर किती येत आहे? 6 6 6 6. तर मग याला काय करता येतं माहितीये का? आता 1.16 6 6 6 6 6, आता किती स्थळापर्यंत हे 6 6 येत राहते. मग याला काय म्हणतात? खंडित रूप नाहीये. परिमेय संख्येचं दशांश खंडित रूप आहे का दशांश रूप नाही, हे अखंडित दशांश रूप आहे. परंतु हे कसं आहे माहिती आहे का? आवर्ती आहे. कसं आहे? आवर्ती. आवर्ती म्हणजे काय? एखादी घटना वारंवार घडत असेल तर त्या घटनेला आवर्ती असे म्हणतात. मग आता या ठिकाणी आवर्ती काय येत आहे? 6. म्हणून याचं उत्तर लिहित असताना बरोबर 1.6 1 6 आणि 6च्या दशकावर एक रेषा मारतात, त्याला बार म्हणतात. तर ही रेषा म्हणजे याचा अर्थ होतो इथून पुढे 6 6 चे अनेक आवर्तन आहेत किंवा 6 ही आवर्ती संख्या आहे. ही आता याच्या पुढे असं या ठिकाणी सांगितलं जाते. याला दशांशचे आवर्ती अखंडित रूप म्हणतात. याला काय म्हणतात? आवर्ती अखंडित रूप म्हणतात किंवा आवर्ती रूप म्हणतात, आणि याला खंडित रूप म्हणतात. दशांश परिमेय संख्येचे खंडित दशांश रूप आणि याला अखंडित आवर्ती दशांश रूप अशा पद्धतीनं म्हणतात. आणि या पद्धतीने आपल्याला परिमेय संख्याचा अभ्यास या ठिकाणी आपण केलेला आहे.